नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयात संदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला संपादकीय याविषयी चर्चा करणार आहोत. तर आजच्या संपादकीय भागामध्ये जो काही एक लेख आला आहे, तिसरे नाही दुसरे. आता हे भारत चीन किंवा अमेरिका चीन यांच्या विरुद्ध जे काही एक नवीन शीतयुद्ध छेडण्याचं जो काही एक सध्या प्रकरण सुरू आहे, तर याविषयी आपण आजच्या संपादकीय भागामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मूळ मुद्दा असा की आता जे काही अमेरिकेला आव्हान देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द हीच योग्य वेळ असल्याची चीनी नेतृत्वाची खात्री पटली असल्यास त्यामध्ये काही नवल नाही. आता अमेरिकेला आव्हान देण्यासाठी जे काही डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द हीच योग्य वेळ अशी चीनी नेतृत्वाची खात्री आहे ना, तर चीनचा जो काही प्रभाव रोखण्यासाठी एकीकडे भारताला पाठिंबा देताना दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातही सक्रिय भूमिका अमेरिका घेऊ पाहत आहे. आता आणखी अनेक प्रयत्न अमेरिकेकडून सुद्धा सुरू आहेत. ते अशा पद्धतीने की पहिली शीतयुद्ध संपुष्टात येऊन 3 दशके लोटली नाहीत तोवर काय झालं की दुसऱ्या शीतयुद्धामध्ये जगाची विभागणी होण्याचे स्पष्ट असे संकेत मिळू लागले. आता कोविड-19 आणि तत्पूर्वीचे जे काही एक आर्थिक मंदी सदृश्य अशा परिस्थितीमुळे जर्जर झालेल्या बहुतांश जगासाठी हे काही एक चांगलं लक्षण सध्या तर नाही आहे. कारण सोव्हिएत महासंघाचे जे काही 1991 मधील पतनानंतर जगातील एकमेव महासत्ता म्हणून मिरवण्याची संधी अमेरिकेने केव्हाही दडवली नाही. परंतु महासत्ता म्हणजे सर्वथा सुरक्षिततेची हमी अजिबात मिळत नाही आणि याची भीषण अनुभूती अमेरिकेला नवीन सहस्त्रकाचे जे काही एक सुरुवातीलाच म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजी आली. मग 2008 मध्ये लेहमन ब्रदर्सच्या जे काही पतनाने या पतनाच्या निमित्ताने याच अमेरिकेच्या आर्थिक ताकदीची जी काही चिरेही ढासळू लागली होती. आता त्या धक्क्यातून अमेरिका आजही पूर्णपणे सावरली नाही. हे लक्षात आल्यानेच काय की अमेरिकेस बाजूला सारून त्या देशाच्या महासत्तापदीची जी काही एक पोकळी भरून काढण्याचं काम चीनकडून प्रामुख्याने गेली 1.5 दशके नेटाने सुरू आहे. आता दक्षिण चीन परिसरात सुरू झालेल्या घडामोडी ही त्याचीच पुढची एक पायरी आहे. आता ते अशा पद्धतीने की सध्या दक्षिण चीन समुद्रात गेल्या काही दिवसामध्ये चीनने कधीही नव्हे इतक्या आक्रमक हालचाली अशा सुरू केल्या आहेत. एरवी अफगाणिस्तानपासून ते जर्मनीपर्यंत जगभर विखुरलेले जे काही एका अमेरिकी सैनिकांना माघारी बोलवण्याचे राष्ट्रीय धोरण राबवणारे अमेरिकी अध्यक्ष जे काही डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण चीन समुद्रात मात्र USA निमित्झ आणि USA रोनाल्ड रिगन या जे काही विमानवाहू युद्धनौका आहेत त्या पाठवलेल्या आहेत. आता पाठोपाठ अमेरिकेचे जे काही परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनची जी काही दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या हे जे काही वर्चस्वाला एक अनैतिक आणि अवैध असं संबोधलं आहे. आता या दोन देशांमध्ये इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा अधिक आणि आधी या प्रश्नावर संघर्ष होण्याची शक्यता दिसत असताना तिकडे इंग्लंडनेही आपल्या देशाच्या आगामी जी काही 5G कंत्राटातून चीनला बेदखल केले. आता आपल्या आणि चीनचे काय सुरू आहे हे आता आपण पाहतोच आहे. सध्या भारत आणि चीन यांच्याविषयी काय आहे ते. आता त्याच वेळी संपूर्ण आशिया प्रशांत महासागर परिसर, युरोपातील काही देश आदी अनेकांनी चीन विरोधात जे की एक आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. आता या पार्श्वभूमीवर काय की यातील सर्वात महत्त्वाचा दक्षिण चीन समुद्र टापू आणि त्यामागील संघर्षाचा आढावा घेणे हे एक आवश्यक ठरतं. तर दक्षिण चीन समुद्राविषयी जे काही एक ममत्व वाटणाऱ्या देशामध्ये चीन, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि फिलिपिन्स यांचा समावेश होतो दक्षिण चीन समुद्राविषयीच. पण जवळपास 13 लाख चौरस मैल टापूवर जे काही चीनने गेल्या काही वर्षापासून स्वामित्व सांगायला सुरुवात केली आहे. आता 9 डॅश लाईन या नावाने ओळखली जाणारी चीनी वर्चस्व जी काही एक वर्तुळ उर्वरित देशासाठी फारसा समुद्रच ठेवत नाही. आता यापैकी प्रत्येक देशाचे काय आहे की किनाऱ्याजवळून चीनचे प्रभाव क्षेत्र जाते. आता या वर्तुळाच्या मध्यभागी आहेत ते स्प्रॅटली आणि पारासिली हे 2 भूद्वीप व प्रवाळ द्वीप समूह. आता या बेटांच्या जे काही एक परिसरात नैसर्गिक स्रोत मोठ्या प्रमाणात असल्याचा एक अंदाज आहे. आता याशिवाय काय की दक्षिण चीन समुद्रातून जाणारे अनेक जलमार्ग व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आता या दोहोंपेक्षा सध्याच्या घडीला असलेली आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ते प्रचंड प्रमाणात मासेमारी क्षेत्र आहेत. बहुतेक सर्व देश अर्थकारण जे काही एक क्षुधाशांती या महत्त्वाच्या स्रोतावर अवलंबून आहे. आता त्यामुळे काय की या टापूवर चीनचे वर्चस्व मान्य करणे
अनेक देशासाठी एक गुलामगिरीपेक्षा वेगळं काही नाही. आता या टापूवरील जो काही एक आमचा हक्क कित्येक शतकाचा आहे असा चीनचा दावा. पण स्प्रॅटली आणि पारासेल बेटावर व्हिएतनामनेही दावा सांगितला, तर पारासेल बेटे आमची असल्याचे फिलिपिन्सचं म्हणणं आहे. आता हे देश दावे सांगत बसले आणि चीनने यातील काही बेटावर लष्करी तळ, युद्धनौका विरुद्ध जे काही एक क्षेपणास्त्र यंत्रणा बसूनही टाकली. आता शतकानुशतके हक्क सांगूनही या टापूचा पहिला अधिकृत नकाशा चीनतर्फे अलीकडेच म्हणजे 1924च्या दशकात पहिल्यांदा जारी झाला होता. आता पारासेल बेटावर कोणत्याही प्रकारचा लष्करी तळ उभारणार नाही याविषयी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात 2015 मतैक्य झाले होते. तर 4 वर्षापूर्वी द हेगमधील जे काही एक आंतरराष्ट्रीय लवादानेही दक्षिण चीन समुद्रावरील जो काही एक चीनचा व्यापक दावा खोडून काढला होता. परंतु आंतरराष्ट्रीय संकेत, कायदे किंवा कराराची चाड न बाळगण्याचे धोरण या मुद्द्यावरही चीनने बिनदिक्कतपणे अशी राबवलेली दिसते. आज वस्तुस्थिती अशी आहे की येथील काही बेटावर धावपट्टी बांधण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. आम्ही नकाशामधूनही या भागावर स्वामित्व सांगितले असे चीन म्हणतो. तसा नकाशा तर तैवाननेही जारी केला आहे. आता या नकाशांना आधार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जिनपिंग यांची जी काही महत्त्वाकांक्षा बेल्ट अँड रोड प्रकल्प खुष्कीच्या मार्गाने पाकिस्तान, अफगाणिस्तानातून जातो, तर जलमार्गाने दक्षिण चीन समुद्रापर्यंत पुढे जाणे अपेक्षित आहे. आता संबंधित देशांची चर्चा करून त्यांना राजी करूनही हा मुद्दा रेटता आला असता. परंतु चीननं जे काही एक संघर्षाचा आणि धाकटपच्छाचा जो काही एक मार्ग अनुसरला आहे तो का, हा एक आणखी प्रश्न. आणि खरे म्हणजे काय की येथून जवळच फिलिपिन्सच्या समुद्रात अमेरिकी युद्धनौका सक्रिय आहेत आणि असतात सुद्धा. आता खुद्द दक्षिण जे काही एक चीन समुद्रातही विमान व युद्धनौका धाडण्यापूर्वी अमेरिकी नौदल सिंगापूर, व्हिएतनाम नौदलाबरोबरच कवायती करतच होते. आता त्याची तमा न बाळगता काय केले की चीनने हे जे काही अमेरिकेला नाकावर टिचून असे अमेरिकेच्या मित्रांना, उदाहरणार्थ की तैवान, फिलिपिन्स, मलेशिया या देशांना सतावण्यास सुरुवात केली आहे. आता अमेरिकेला आव्हान देण्याची हीच योग्य वेळ असल्याची जी काही एक चीनी नेतृत्वाची खात्री पटली असल्यास यामध्ये नवल काही नाही आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका गोंधळलेली आणि कमकुवत असल्याचा चीनचा हा जो काही एक होरा आहे तो अनेक विश्लेषकांनी उघड केलेला आहे. त्यामुळेच काय की अमेरिकी युद्धनौकांनी शक्ती प्रदर्शन केल्यानंतरही ग्लोबल टाइम्स या बीजिंगमधील जे काही एक सरकारधार्जिन चीनी दैनिकाने पारासेल बेटावरील युद्धनौकाविरुद्ध क्षेपणास्त्राचा जो काही एक दाखला दिला. आता व्यापारवाद, हाँगकाँगमधील नवीन सुरक्षा कायदा, शिनजियांग प्रांतात जे काही एक विखुर अल्पसंख्याकांना मिळणारी वागणूक या मुद्द्यावर अमेरिकेने चीनला घेरण्यास सुरुवात केल्यामुळे चीनला त्याला सर्वाधिक जे काही एक सोयीच्या जागी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आता यामध्येच लडाख सीमेवर जे काही एक चीनकडून झालेल्या आक्रमणखोर हालचालीची दखल अमेरिकेने घेऊन भारताला पाठिंबा तसा भारतानेही न मागताही दिला आहे, दर्शवला होता. परंतु चीनचा प्रभाव रोखण्यासाठी एकीकडे भारताला पाठिंबा देताना दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातही सक्रिय भूमिका अमेरिका घेऊ पाहत आहे. आता याशिवाय काय की कधी ऑस्ट्रेलिया, जपान, भारत यांना घेऊन क्वाड आघाडीची जी एक चाचपणी करते आणि हुआवेला जे काही केराची टोपली दाखवण्यासाठी ब्रिटनला गळ घालणे असेही उद्योग यामध्ये सुरू आहेत. आता हे सगळं सुरू असताना चीन गप्प बसलेला नाही, कारण जिनिव्हातील जे काही एक मानवी हक्क परिषदेमध्ये 53 देशांनी चीनच्या हाँगकाँगमधील नवीन सुरक्षा कायद्याला पाठिंबा दर्शवला. आता विरोधात केवळ 27 देश होते. तर सायबर विश्व ते अंतराळ विश्व, दक्षिण चीन समुद्र ते पर्शियाचे आखात अशा अनेक क्षेत्रामध्ये आणि भूभागामध्ये चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला उघड आव्हान देऊ लागला आहे. आता त्यांच्या आकांक्षांना सीमा नाही. कधी ते गोमास आयात बंद करून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणतो, तर कधी युलेशच्या भारत मित्र भूतानच्या जे काही भूभागावरही दावा सांगतो. आता यातून तिसरे महायुद्ध छेडले जाईल ही भीती काही जण व्यक्त करतात. पण यातून तिसरे महायुद्ध नाही तरी दुसरे शीतयुद्ध मात्र नक्की सुरू होईल असे दिसते. तथापि जे काही एक शीतयुद्धाच्या या नवीन वाऱ्यामध्ये नेमकी कोणती दिशा ठेवायची हे आपल्यासाठी पूर्वीसारखेच मोठे राजनैतिक आव्हान राहील. तर अशा पद्धतीने आज आपण
तिसरे नाही दुसरे या शीर्षकाखाली जो काही संपादकीय लेख आला आहे तर याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण भारत चीन किंवा भारत अमेरिका यांच्या संबंधाविषयी आणि त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचप्रमाणे जे काही वेगवेगळ्या परिषदांमध्ये चीनने जे काही एक आपल्या भूभागावरती क्षेत्रावरती जो काही एक दावा ठेवलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आज पाहिली आहे. तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आणि भारत चीन संबंध हा जो काही आपण एक आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या दृष्टीने आजचा लेख हा खूप महत्त्वपूर्ण आहे. तर अशी अपेक्षा व्यक्त करतो की आजचा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडण्यापेक्षा त्यामधील आपल्या अभ्यासाचे महत्त्वाचे मुद्दे जे काही आहेत तर ते मी इथे नोट डाऊन केलेलेच आहेत. तर अशी अपेक्षा व्यक्त करतो की ते तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील, तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच ते सहाय्यकारक ठरतील. तर तुम्हाला जर आजची चर्चा आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवत आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.